प्रिया अगं तू काय सांगितलंच नाहीस मला युथ फेस्टिवलचं. मी आपली तर स्पीचची तयारी करून बसलोय. सांग मला, आय एम रेडी. दादा काय तू पण तू तयारच राहा बर का, कारण ते जे नवीन स्पॉन्सर आहेत ना ते खूप शिस्तीचे आहेत म्हणे. हा, तर त्यांनी मला तारीख कळवली की मी तुला लगेच सांगते. सावित्री ताई. सॉरी सर, डिस्टर्ब करते पण तुम्हाला किती वेळा सांगितलंय ऑफिसची कामं ऑफिसमध्ये. मला नाही चालणार आहे दरवेळेला तुम्ही इथं आलेलं. अर्जुन, अरे काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून आली असेल ती, हो की नाही ग? हो. बघ बर बाबा, तुमच्या दोघांच्या ऑफिसच्या कामात आम्ही काही बोलणार नाही, मग तर झालं. सावित्री, तुमच्या दोघांचं जे काही ऑफिसचं काम आहे ना ते तुम्ही दोघं आपापसात बघून घ्या, हो की नाही ग प्रिया? हो, आणि तुम्ही दोघं ना प्रिया अगं खाऊन घे ना. हो. तिची बाजू घेऊन झाली असेल तर मी बोलू. बोला, काय एवढं आभाळ कोसळलं होतं? आला आला फोन आला सर. कोणाचा? सर ते जपानहून हाशिमोटोचा फोन आला होता. मी त्यांना म्हणलं 5 मिनिटांनंतर करत आणि परत लगेच केलाय फोन. मूर्ख आहात का मिस वशिला? कळत नाही तुम्हाला? आधी नाही सांगतायत? तेच सर सांगायला आले या होते. इकडे फोन. नॉनसेन्स. हॅलो सर, अर्जुन हियर. येस, ॲब्सोल्युटली सर. सर यू कॅन सेंड युअर टीम फॉर द इन्स्पेक्शन ॲट अ इंडस्ट्री. येस, जस्ट गिव्ह अस युअर एस्टिमेट. थँक्यू सर. सर हे तुमच्यासाठी. ओहो, गिफ्ट आहे वाटतं. नाही, गिफ्ट नाही, त्यांचंच आहे. हे परफ्यूम तुमच्याकडे कसं आलं? त्याचं काय झालं सर? मुद्द्याचं बोला. कसं आहे मिस वशिला, फिल इन द ब्लँक्स नावाचा एक क्वेश्चन यायचा परीक्षेत शाळेत, आठवलं का? तेव्हा कसं आपण योग्य शब्दच भरायचो ना, फालतूची बडबड करत बसायची गरज नसायची. तेवढंच बोला, मुद्द्याचं. असं बोलून तुम्हीच लापड लावलंय. त्याचं काय झालं सर, ते गाडीमध्ये तुमचा परफ्यूम राहिला होता आणि ते गाडी साफ करणाऱ्याने दिला मग मला आणून. ठीक आहे ठीक आहे. सर येते मी. प्रिया, ज्या 2 लोकांमध्ये मुद्द्याशिवाय भांडण होतं ना तेच चांगले नवरा बायको होऊ शकतात. पॉइंट टू बी नोटेड. आम्हाला काही सरत नाही आता. नंदा ऐक ना माझं. अगं नंदा, तू छोट्याशा गोष्टीचा उगाच मोठा इश्यू करतेस असं नाही वाटत आहे का तुला? छोटी, ही छोटी गोष्ट वाटते तुम्हाला? तू जरा थांब. आपण नीट पाहिलंय का खोलीत? हो, तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का? असं म्हणलो का मी तुला? आपण आपल्या नंदा, काय झालंय? विद्याधर, अगं कृष्णा, एवढं काहीच झालेलं नाहीये. काहीच झालं नाही? एवढं काहीच झालं नाही? सांगा की, आता कशाला ओघम उत्तर देत आहे? मुद्दा सर्वांना कळला पाहिजे, घरात कळलं पाहिजे काय विषय झालाय तो. अगं हो, कळलं पाहिजे, पण काय? कृष्णाई, आता तुम्हीच काय तो न्याय करा बा. नंदा, तुझा आकांत तांडव जरा कमी कर. काय झालंय नीट सांग. काही नाही ग कृष्णाई, काही नाही. हिची सोन्याची चेन आहे ती सापडत नाहीये. सापडत? कृष्णाई, चोरी झाली आहे घरात. या कवठेकरांच्या घरात चोरी झाली आहे. नवीन नोकरांना हाकलवून लावायचा जुना उपाय.
अहो इतक्या वर्षात जे घडलं नाही ते आज घडतंय. चोरी झाली घरात, चोरी. अगं जरा शांत हो आणि चोरीचं कुठून काढलंस? मी तुला परत एकदा सांगतोय, आपण आपल्या खोलीत शोधूया एकदा, परत एकदा नीट. आता शोधलं की काही सापडलं का काही? उगा जाऊन जाऊन शोधायचं म्हणताय? अरे बापरे, चोरी आणि ते बी आपल्या घरात. ए ट्यूबलाईट, बहिणीने आता तेच सांगितलं ना, केअर काढून झाल्यावर झाडू नको मारू. वहिनी तुम्ही फक्त सांगा झालंय काय, काय गेलंय चोरीला? आमची चेन. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, बघा मी काय करतोय ते. दाम्या, सुरके. बलराम जरा तू शांत बस. दादा तुम्हाला तू शांत राहा जरा. कुठे गेला दीपक, कुठे गेला? दीपक, दीपक जा तुझ्या पुरीला बोलव. का काय झालं आई साहेब, काय झालं? बोलव म्हणलेलं कळतं का? नाही एक मिनिट दादा. वहिनी तू शांत हो आधी. तू नीट आठव, कुठे काढून ठेवली होतीस का चेन? कसला डिटेक्टिव्ह क्वेश्चन विचारला हो वहिनीचं. टायमिंग टेबल ठेवली होती टायमिंग बहुतेक. तिथे जाऊन बघायला पाहिजे. मी बघते. सापडेल चेन. आलेच मी. अगं तिथं बी नाही सापडणार. अहो तर चोरीलाच गेली आहे ना ती. ती हरवली नाही, ते चोरी झाली आहे कन्फर्म. सापडेल ना, तू जरा शांत घे ना जरा. कसला गोंधळ चालू आहे? शाकंभरी पौर्णिमा प्रहर गडद रात्र सूर्यस्तान 7व्या स्थानात संक्रमण. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नैऋत्य दिशे खा तुझी चेन. घरचोच भेदी. ज्या ताटात खाल्ल्यानी थैसरच भोका पाडल्यानी. अंधश्रद्धा पसरवते का? मामा थांबा. मामी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की घरातलंच कुणीतरी चोरली असावी? बघा आम्ही सांगत नव्हतो तुम्हाला? नाही, आमच्यावर विश्वासच नाही तुमचा. खुश नाही. आता मामी म्हणतात ते तरी खरं वाटतंय का? भाऊजी आमची सोन्याची चेन होती हो. मामा आईनं केली होती, आमच्या लग्नात केली होती आम्हाला, आमच्या माहेरच्यांनी दिलेली चेन. आम्हाला आमची चेन पाहिजे, ते पण आत्ताच्या आत्ता. अगं तोवर आम्हाला आमची चेन मिळत नाही तोवर आम्ही इथून उठणार नाही म्हणजे नाही. अगं काय सगळ्यांसमोर बॉलिशपणा लावलास तू. आता कृष्णाई, हे ताबडतोब बंद झालं पाहिजे. हा? मिस वशिला, तुम्ही ऑफिसला जा, हे आठवून मी येतो. कुणी कुठेही जाणार नाही, सगळे इथंच थांबणार आहेत. जोपर्यंत वहिनींच्या चैनीचा सोक्ष मोक्ष लागत नाही, कुणी हलणार पण नाही इथून. अच्छा, तुला तमाशा हवाय का? तमाशा तू करतोयस. कृष्णाई, तुझ्या लाडक्या सावत्र मुलाला नीट समजावून सांग, नाहीतर राडा होईल आता इथं. अर्जुन, बलराम, तुम्ही दोघं जरा शांत बसा बरं. नंदा, अगं सापडेल तुझी चेन. सापडायला ती काही हरवली नाही कृष्णाई. अहो चोरी झाली, चोरी. आणि बाहेर जर कळलं कवठेकरांच्या घरात चोरी झाली तर काय इज्जत राहील आपली? नंदा, तुझा कुणावर संशय? घरचोच भेदी. चोरी घरातल्या माणसानंच केला हा.
नैऋत्य दिशेक शोधा. कृष्णाई, मी डायनिंग टेबल किचन सगळीकडे शोधलं, नाही मिळत आहे. नाही मिळाली ना? नाहीच मिळणार. नैऋत्य दिशेक शोधा म्हणजे सापडतली. हो ना. शांत बस ना, काय चाललंय? काय मध्ये मध्ये नैऋत्य लावलंय? अहो पण मोना मामी म्हणतात ना व, मग बघायला काय हरकत आहे? नंदा कशाला कांगावा करते सगळ्यांसमोर? का नको करू? आमच्या माहेरची आठवण आहे ती. आमच्या आईनं प्रेमानं दिलं होते आम्हाला. आम्हाला ती पाहिजे म्हणजे पाहिजे. सांभाळून ठेवता येत नव्हती. बाई बाई बाई, म्हणजे आता हा पण आमचाच दोष आहे. आमच्या निंबाळकरांच्या जर असं काही घडलं असतं ना व, तर लगेच शोधून काढली असती. वहिनी, मला सांगा, तुम्हाला कुणावरती संशय आहे का? स्पष्ट बोला, मी बघून घेतो पुढचं काय असेल ते. ए तुर्के, दामू, बघितली का तुम्ही चेन? आमच्या माहेरची चेन. अव माहेरचीच होती. माहेरची काय सासरची काय चैन होती ना. हा. ए दाम्या, तुर्के, गावली चैन का तुम्हीच लांपास केली? पांडुरंगाच्या आम्ही नाही पहिली. अहो असं काय करताय? किती वर्षापासून काम करतात ते आपल्याकडं? अहो घरला जाताना भाजीचं देठ बी सांगून घेऊन जातात ते. आपण त्यांच्यावर संशय घेणं बरं नाही. ही भानगड आपल्या अंगावर तर शेकायची नाही ना या नंदा वहिनींना. हे बघा, तुम्ही सगळे जरा विषयाला फाटे फोडताय. नंदा नीट आठवून सांग बरं. अरे आचार्याच्या पोरी, तू चोरलीस ना चैन आमच्या वहिनींचे? मी मी काय बोलले तर नसता संशयाचा. संके काही बोलू नको. हो साहेब, उगच काय पण काय बोलू नका. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. उगच नाही ते आरोप करू नका आमच्यावर. ओ आईसाहेब, सांगा की असनी. बलराम दादा, मला खरंच वाटत नाही त्यांनी काही केलं असेल असं. ओ बहिणाबाई, तुम्ही मुंगीला पण साखरेच्या डब्यात झाकून ठेवाल असा शांत स्वभाव तुमचा. इथं आहेत ना सगळे मोठे. बोल की चैन कुठे? बोल ना चैन कुठे? वहिनी, तुम्ही काळजी करायचं नाही. चोराला शोधून काढूच मी काढणार. आम्हाला काही एक माहित नाही. आम्हाला आमची चेन पाहिजे. पाहिजे तर घरातल्या समद्या नोकऱ्यांची झडती घ्या. नंदा, काही काय बडबडतेस? मग तुला परत एकदा सांगतोय, आपण आपल्या खोलीत नीट एकदा चेक करूया. आपल्याला तिथेच चेन सापडेल. काय ग, दामू सुरकी का नवीन आहेत का त्यांच्यावर संशय घ्यायला? अहो ते जुने जाणतेत, पण हे नवीन आलेले आचारी आणि याची ती पोर आणि ही बिनबुलाई मेहमान, ही कुठं जुनी जाणतीये? गरीब आणि बिचारी. हे पण आपली श्रीमंती बघून डोळे दिपलेच असतील की. समद्यांची झडती घ्या आणि हिची तर पहिला घ्या. आणि मोना मामींनी तिच्याकडेच तर बोट केलं होतं. थांबा, बस. वहिनी, तुम्हाला असं वाटतं ना की तुमची चेन मिस वशिलानं घेतलीये? हो. नंदा, आई, एक मिनिट. लेट मी हँडल इट इन माय वे. हे आहे ना, काय करायचं ते मी ठरवेन आता. नंदा वहिनी बरोबर बोलतीये.
या तिरसटनं ओळखलं तर नाही ना? हा डायरेक्ट कसं काय म्हणला? याला माझ्यावर संशय. नाही नाही नाही, पण मग असं का बोलला तो तिरसट? घ्या झडती घ्या. अर्जुन, अरे वहिनींचं बरोबर आहे, घरातून चेन गेलीये आणि त्या म्हणतात की त्यांनी ती टेबलवर ठेवली. लॉजिकल उत्तर हेच आहे की कुणीतरी ती चोरली आहे. सगळ्यांची झडती घ्या. काय तामू, घे सगळ्यांची झडती घे. वहिनी जा तुम्ही यांच्या बरोबर, स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या. जा. सुरुवात आउट हाऊस पासून करू. हा. ए सुवर्णलता, चल तू पण सर सोबत चल. अगं चल की. चल. मी पण आलेच. ऐ, तू पुढं इथंच थांबायचं. आम्ही जातोय ना. हा. सावित्रीताई, तू काही टेन्शन घेऊ नको. हा, आम्हाला माहिती आहे असं काही नसणार आहे. फक्त नंदा वहिनीच्या माहेरची आहे ना चेन, म्हणून ती थोडी हायपर झाली, बस एवढंच. आणि अर्जुन, तू नंदाला हे का करू दिलंस? काहीच गरज नव्हती याची. मी सांगतोय ना, तिनंच डाव्या हातानं कुठेतरी ठेवली असणार आणि आता तिला आठवत नाहीये. काय अर्जुन, सावित्री मॅडम वरती असा डायरेक्ट संशय घेणं बरं दिसतं का रे? दादा, मी मिस वशिलांच्या फायद्यासाठीच सांगितलं. दादा, मी मिस वशिलांच्या फायद्यासाठीच सांगितलं. म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट खोटी नाही हे जर पटवायचं असेल तर ती गोष्ट खरी आहे पटवून सांगणं जास्त गरजेचं. म्हणजे तोच एकमेव उपाय असतो. झडती घेतली की संपतो ना विषय, कळेल सगळ्यांना. ए नाही ना मिळाली? मिटली का तुझी शंका? कृष्णा, हा घ्या तुमच्या भोळसट मुलीचा खरा चेहरा. भाऊजी, हे बघा, मामा पडली नैऋत्य दिशेलाच. दुसरीकडे कुठं शोधायची गरजच नाही लागली. म्हणजे सावित्री चोर आहे तर? आम्ही हेच म्हणलो होतो आणि आम्ही म्हणलो होतो तेच झालं. सावित्री चोर आहे, चोर. काय गे, ही चोरटी तुमच्याच सोबत राहते ना? सांग की. सुवर्णलता, कुठे सापडली चेन? बाई ग, काय तो साळसूतपणाचा आव आणलाय. ए चोरटे, तुझ्याच बॅगेत सापडली. हो ना सुवर्णलते?
मिस वशिला, नाव व्हॉट? इन युअर डिफेन्स तुम्हाला काही बोलायचंय? सगळं मुसळ केरात. सर, इन माय डिफेन्स वगैरे बोलायचं तर काही उपयोग नाही, कारण मी काही बोलले तरी कोणी विश्वासच ठेवणार नाही. थापा मारायला कारण नाही सापडत आहे. नंदा वहिनी, ती बोलतीये. बोला मिस वशिला. नाही सर, या क्षणी मला माझ्या बाजूने आता काहीच बोलायचं नाहीये. मी निघते. हे घर, गाव, ऑफिस, इथली नाती सगळं सोडून चाललीये मी.